श्री गणेशाय नमः. इनामदार श्री सिद्धेश्वर पानोळी प्रसन्न. आज आपण बनवणार अंडा मसाला. त्यामुळे भरपूर प्रोटीन्स आहेत, मिनरल्स आहेत, विटॅमिन आहेत. जो अंडा एक इम्युनिटी पॉवर पण वाढवते. आता बनवण्याचे साहित्य बघूया. अंडा मसाल्यासाठी 5 अंडी घेतलेत. कांदा घेतला आहे, तमालपत्र, दालचिनी, काळी मिरी, लवंग आणि हा वाटलेला मसाला आहे कांदा आणि खोबरं. लसूण आहे, लसूण पेस्ट, धना जिरा पावडर, गरम मसाला, मिरची, हळद आणि मिरची आणि मीठ. साहित्य बघून झालं आहे. आता आपण कृतीकडे वळूया. आता आपण तेल टाकूया अंड्याचा सार बनवायला. अंडा मसाला करतोय आपण. त्यामुळे टाका तमालपत्र, दालचिनी, लवंग, काळी मिरी आणि कांदा. आता आपण त्यात मीठ टाकूया कांदा नरम पडण्यासाठी. आता आपण लसूण पेस्ट टाकूया 1-1.5 चमचा. व्यवस्थित हलवून घ्या. 1-2 मिनटं फक्त तिला असं वरती परतवून घ्या. आता आपण हळद टाकूया 1 चमचा. धना जिरा पावडर टाकूया 2 चमचे. मसाला टाकूया 1-2 चमचे. आता 1 चमचा गरम मसाला टाकूया. व्यवस्थित हलवून घ्या. एक तेल सुटेपर्यंत पाटण व्यवस्थित हे करा. कांद्याशी शिजला या स्टेजला आपण आता गरम मसाला जो वाटला होता आपण खोबरं आणि कांदा टाकून बाजू वाटला होता तो टाकूया. तेल सुटेपर्यंत व्यवस्थित मसाला भाजला गेला पाहिजे. त्याची निशाणी म्हणजे बाजूला तेल सुटेल तेव्हा मसाला व्यवस्थित भाजायला समजायचा. आपण तोपर्यंत भाजून घेते. आता आपला मसाला व्यवस्थित भाजून झाला आहे. 3-4 मिनिट पण भाजला व्यवस्थित. तर या स्टेजला आपण अंडी घालूया. अंडी व्यवस्थित कोट करून घ्या. आता मी अंडी व्यवस्थित कोट करून घेतली. तुम्हाला जेवढं घट्ट पाहिजे मसाला अंडा मसाला तेवढं घट्ट मी पाणी टाकते. आता आपण आता त्याच्यामध्ये अंदाजे मीठ टाकूया. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाकू शकता. आता 5-10 मिनिटांवर झाकण ठेवूया. आता आपण बघूया अंडे शिजले. अंडे तर उकडूनच घेतलेले आपण. मसाला पण व्यवस्थित झालेला आहे. आता यात आपण कोथिंबीर टाकूया. आपली अंडा करी तयार आहे. मी तुम्हाला सर्व करून दाखवते. प्लेटिंग करूया. अंडा मसाला आपण कोथिंबीर टाकूया थोडी. जर माझी तुम्हाला रेसिपी आवडली असेल
तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर क्लिक करा, ज्याने मी ज्या रेसिपी टाकीन त्याची अपडेट तुम्हाला भेटत राहील. वॉचिंग.